नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत एक असा प्रसंग जो श्रद्धा, सेवा आणि अन्नदानाच्या महिमेची जिवंत साक्ष देतो. ही कथा आहे महाराष्ट्रातील महान संत संत बाळूमामा आणि त्यांच्या भंडाऱ्याच्या अद्भुत चमत्काराची. जिथे हजारो भक्त उपाशी येतात आणि देवाच्या कृपेने कोणीही उपाशी परत जात नाही. तो काळ होता 1930च्या दशकातील. आदमापूर परिसरात मोठी जत्रा भरली होती. दूरदूरच्या गावातून लोक पायी चालत, बैलगाडीतून, काही तर उपाशीपोटी दर्शनासाठी आले होते. मामा नेहमी म्हणत, जो कोणी माझ्याकडे येईल त्याला देवाच्या नावाने अन्न मिळालेच पाहिजे. म्हणूनच त्यांनी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची व्यवस्था केली होती. मोठमोठी पातेली, चुलीवर उकळणारी आमटी, भाकऱ्या थापणाऱ्या माता भगिनी, सेवकांची धावपळ, सगळीकडे भक्तीचा आणि सेवेचा सुगंध दरवळत होता. दुपारपर्यंत हजारो लोकांनी प्रसाद घेतला, पण रांग संपत नव्हती. एक सेवक धावत मामांकडे आला. मामा, धान्य संपत आलं आहे. भाजी आणि आमटी फारशी उरलेली नाही. अजून हजारो लोक रांगेत आहेत. सर्व सेवकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. काही जण म्हणू लागले, कदाचित आज काही लोक उपाशीच जावं लागेल. मामा मात्र अत्यंत शांत होते. त्यांनी भांड्याजवळ जाऊन हात जोडले, डोळे मिटले आणि नामस्मरण सुरू केले. वाढपी पुन्हा कामाला लागले. एकामागून एक भक्त जेवत होते. भाकऱ्या वाढल्या जात होत्या, आमटी ओतली जात होती. आश्चर्य म्हणजे भांड्यातील अन्न कमी होत नव्हते. ज्यांनी आधीच पाहिलं होतं की अन्न फारसं उरलेलं नाही, तेच सेवक आता एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. शेकडो, हजारो लोकांनी प्रसाद घेतला आणि तरीही भांडी रिकामी झाली नाहीत. क्षणभर वातावरण स्तब्ध झाले. मग मामा हसून म्हणाले, अन्नपूर्णा मातेच्या नावाने वाढत राहा. कोणालाही उपाशी जाऊ देऊ नका. सेवक थोडे गोंधळले, पण त्यांनी मामांवर विश्वास ठेवला. संध्याकाळपर्यंत सर्वांनी प्रसाद घेतला. कोणीही उपाशी राहिले नाही. काही भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एक वृद्ध म्हणाला, आज मी देवाला प्रत्यक्ष पाहिलं. सर्वांनी मामांच्या चरणी नमस्कार केला. पण मामा शांतपणे म्हणाले, हा माझा चमत्कार नाही. जिथे श्रद्धा आणि सेवा असते तिथे देव स्वतः कार्य करतो. आजही आदामापूर येथे भंडाऱ्याची परंपरा चालू आहे. हजारो लोक प्रसाद घेतात आणि मामा यांच्या कृपेचा अनुभव घेतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय संत बाळूमामा.